निवडणुका जिंकण्याची वेळ येते, त्याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतो आणि पराभवाचं रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपक्रम करावे लागतात. विधान परिषदेच्या संदर्भात महाविकास आघाडीकडून कधी जाहीर होणार आणि कोण होणार? अरे बाबा, आमचा एकच उमेदवार आहे सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे, आमचा एक उमेदवार आहे. उद्या अर्ज भरायचा आहे, उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता पण नाव तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर विधान भवनाच्या. उद्या उद्धव ठाकरे साहेब उद्या अर्ज भरतायत असं समजतंय. उद्या किती वाजता अर्ज दाखल करणार आहे? उद्या मी काय म्हणतोय तुम्हाला की उद्या विधिमंडळाच्या पायरीवर उमेदवार तुम्हाला पायऱ्या चढताना दिसले की तुम्ही त्यांचं नाव ब्रेकिंग न्यूज मध्ये द्या. तुमची इच्छा आहे का उद्धव साहेबांनी उद्या अर्ज भरावा? आमची इच्छा का नसावी? म्हणजे भरणार आहेत. आमची इच्छा का नसावी? मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. त्यानंतर केंद्रातून काल के.सी. वेणुगोपालजी, रमेश चेन्नीथलाजी जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं अशी भूमिका सगळ्यांची आहे. तर त्याच्यावरती आज आम्ही पाहू. गोरेगाव पत्रकार प्रकरणामध्ये जे आरोप तुमच्यावर म्हणजे त्याच्यावर आज एकनाथ शिंदेनी बैठक बोलवली आहे, म्हणजे त्या पुनर्विकासासाठी बोलवत्या ना, त्यात नवीन काय आहे? माझ्यावरती कसले आरोप झाले? कोर्टाला विचारा ना, कोर्टाने काय सांगितलं ते. पत्राचार प्रकरणात ज्यांनी खरोखर मलिदा खाल्ला ते सगळे त्यांच्याच पक्षात किंवा माझ्या पक्षामध्ये आहे. आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? हे कोर्टाने सांगितलं. जसं केजरीवाल यांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलं की हे बेकायदेशीर प्रकरण आहे त्याला अडकवलं, तसं माझ्या बाबतीत सुद्धा सांगितलं की बेकायदेशीर अटक आहे. संजय राऊतांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी कधी संबंध झालेला नाही. सत्ता आहे, बाकी काय. बच्चू कडू आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्याची मी कशाला बोलू? बच्चू कडू असं आहे की त्यांना विचारा ना, ते पक्ष विलीन करणार असतील त्यांना विचारलं पाहिजे. पण शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या एवढं रान पेटवलं छोटे पक्ष आहेत ते संपवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केलं जाते का अशा पद्धतीने? म्हणजे शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. शिवसेना फोडली नाही. ज्या पद्धतीनं देशभरात राजकारण सुरू आहे, तुम्ही म्हणाल आप फुटले. मी असं म्हणत नाही की आप पक्ष फुटला. ज्या पद्धतीनं दहशतवादाचा वापर करून लोकांवरती दबाव आणून आमिष दाखवून माणसाला बाजूला केलं जातं, ही पक्ष फूट नाही, ही डरपोकपण आहे. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहित नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणाला नियुक्ती करत असेल त्याच्यानंतर बोलू. अजित पवारांच्या प्रकरणावरती बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. व्हीएसआर कंपनीवरती राज्यामध्ये बंदी घालावी अशी मागणी होती. मात्र काल अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी मुंबई ते पुणे व्हीएसआर कंपनीच्याच विमानातून प्रवास केला. म्हणजे तुमचं काय म्हणणं? मी काय अजित पवारांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून पावलं उचलली जात नाही, तपास केला जात नाही. राज्य सरकार इथेच आहे ना, पुण्यात जास्त. अर्ध सरकार पुण्यात असतं. त्यांना विचारा. या खात्याचे जे मंत्री आहेत, नागरी हवाई उड्डाण मुरलीधरराव मोहोळ, ते पुण्यात असतात. त्यांनाही प्रश्न विचारा. माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवार यांनी काही काही खुलासाच केलेला. धर्म विचारून मारलं जाते. मीरा रोडचा एक व्हिडिओ रक्षकाला मारहाण झालेली आहे. देशभराची सुरू आहे. देशभर हे एकाच धर्माकडून होत नाही, ते सर्व धर्माकडून अशा प्रकारचं गरुड वातावरण आहे. आमदार मिलिंद नार्वेकर म्हणतात विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार असतील, पण ठाकरे असल्याने 1% काही सांगता येत नाही. बट बॉस इज ऑलवेज राईट. मग त्याच्यावरती तुमचं काय? तुम्ही तुमची प्रतिक्रिया माझी काही मी मगाशी म्हणजे या विषयावर माझं मत मांडलं. मिसिंग लिंक वरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये चांगली रसिकेस पाहायला मिळते की श्रेयवादावरून इन्फ्रामॅन म्हणून एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सुद्धा
मला तुम्ही प्रश्न विचारताय तो सरकारमधला अंतर्गत विषय आहे. श्रेयवाद आघाडीच्या किंवा युतीच्या कोणत्याही सरकारमध्ये श्रेयवाद हा कायम असतो. सरकार कोणाचे असो त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारमध्ये सर्व श्रेय मोदींना मिळतं. गडकरीने किती काम केलं, नितीन गडकरीने किती रस्ते बांधले, किती पूल बांधले, किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, तरी श्रेय मोदींचं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे, दुर्दैवाने अजित पवार नाही, नंतर 3 पक्षांमध्ये कायम श्रेयवादाची लढाई झाली. देवेंद्र फडणवीस ते सक्षम आहेत या सगळ्यांवरती उत्तर देण्यासाठी. शिवाजी पूर्वतः हा जो पुस्तक आहे, आपल्याला वाटतं की हे विषय आता मुद्दा म्हणून काढले जात आहेत. कुठल्याही निवडणुका नाहीत, पण 5 राज्यांच्या निवडणुकावर त्याचा परिणाम होईल. कशा करता शिवाजी पूर्वत या कशा पुस्तकाचा करता त्यांचा असं हेतू असू शकतो असं वाटतं. हा लहान माणसं आहेत ज्यांनी हा वाद निर्माण केलाय, आणि ती उगाच आंदोलन करतायत त्यांनी शांत बसायला. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे गोविंद पानसरे यांनी, तेव्हा कधी वाद झाला नाही. ते पुस्तक आधी वाचलंय का वाद करणाऱ्यांनी? ते पुस्तक वाचायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात काही भूमिका त्यात मांडलेल्या आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आणि त्या दैवताला धक्का लागेल असं पानसरेंनी काही लिहिलं असं मला कधी वाटलं नाही. आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी. अशा प्रकारे बंदी घालून तुम्ही वेगळ्याच अपप्रवृत्तींना पाठबळ दिलं. शिवाजी महाराजांनी राज्य हा देश आणि विश्व याला दिशा दिली, आणि आजही एक योद्धा म्हणून शिवाजी महाराज हे जगासाठी आदर्श आहे. अशा वेळेला कोणी एखादं पुस्तक लिहिलं आणि कोणीतरी त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली म्हणून छत्रपतींचं मोठेपण अजिबात कमी होत नाही. गुणरत्न सदावर्ते सातत्याने सोड रे. नगरपालिकेमध्ये जो पराभव झाला त्याच्यानंतर कोणाचा पराभव झाला? शिवसेनेचा मग कोणाचा एक नगरसेवक निवडून आले, त्याच्यानंतर पक्ष संघटनेत काय बदल केले जाणार आहेत का पुढील काळात? मला दिसतील लवकर. काल पुण्यामध्ये पवार कुटुंबाची बैठक पार पडली. बाबा बरं आहे, तुम्हाला पवार जेवायला बोलवलं नाही का? नाही, असे ज्यावेळेस कुटुंब एकत्र येतं त्यावेळेस चर्चा सुरू होती की मग 2 राष्ट्रवादी काही एकत्र येणार का? पवार साहेब तुमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडीचे शिल्पकार मोठे नेते. माननीय शरद पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सोबत आहे आणि कायम राहणार तुम्ही सांगू शकता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 11 तलाव संवर्धनाचे प्रकल्प राबवले होते, ते आता रद्द करण्यात आले. तो त्यात भ्रष्टाचार झाला. ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात आधीच किकबॅक घेतली, आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण विद्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आदेश देऊन ते काम थांबवलेलं आहे. प्रकरणात रोहित पवारांनी मागणी केलेली आहे की अशोक खराब प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावं. सर, पश्चिम बंगाल के दूसरे चुनाव होने वाले हैं. बीजेपी ने बहुत सी ताकत लगाई है वहाँ पर. क्या लगता है इस बार बीजेपी वहाँ पर आएगी, ऐसा बोले जा रहे हैं? बीजेपी ने ताकत तो लगाई. कोई भी चुनाव में अगर कोई पॉलिटिकल पार्टी राजनीतिक दल जो केंद्र में सत्ता में है वो अगर ताकत लगाती है तो उसमें कोई गलत बात नहीं है, लेकिन इसे मैं ताकत नहीं कहता. ये एक प्रकार का टेररिज्म है जो पश्चिम बंगाल में चल रहा है. 2.5 लाख से ऊपर पैरामिलिट्री फोर्स, उससे भी ज्यादा हर राज्य से ऐसे अधिकारियों को यहाँ लाया है जो अपने आप को एनकाउंटर स्पेशलिस्ट मानते हैं. ऐसे अधिकारी लाकर मतदाताओं को, उम्मीदवारों को टेरराइज कर रहे. ये लोकतंत्र में अगर मोदी जी इस प्रकार से चुनाव जीतना चाहते हैं तो पूरे विश्व में भारतीय लोकतंत्र की साथ गिर जाएगा, और गिर रही है. मोदी जी को समझना चाहिए आप जिस मार्ग को चुना है पश्चिम बंगाल में वो अराजकता का मार्ग है. आप पैरामिलिट्री फोर्स के साथ चुनाव आयोग जो बैठा है
उनके साथ अलायंस करके आप चुनाव नहीं जीत सकते। इस देश को आप अंधकार में ढकल रहे हैं, इस देश का लोकतंत्र आप खत्म कर रहे हैं। लेकिन मुझे पूरा विश्वास है पश्चिम बंगाल की जनता को, वो ये मोदी के जो चाल है या अमित शाह की जो चाल है उसको नकार देगा। सर, आम आदमी पार्टी के नेताओं ने न्यायपालिका के खिलाफ खुलकर विरोध किया है, क्या बताएंगे? क्या आम आदमी पार्टी के बड़े नेताओं ने न्यायपालिका के खिलाफ खुलकर विरोध किया है। सबको करना चाहिए। इस देश में न्याय व्यवस्था कहाँ बची? इस देश में अगर निष्पक्ष न्याय व्यवस्था होती तो 4 साल से शिवसेना न्याय के लिए 4 साल से सुप्रीम कोर्ट में न्याय की गुहार लगा रही है। हमारी पार्टी जिस तरह से टूटी है, जिस तरह से 10th शेड्यूल को खत्म कर दिया है, आपको क्या लगता है सब न्याय कहेंगे? किसको न्याय मिल रहा है? इस देश में न्याय सिर्फ भारतीय जनता पार्टी को मिल रहा है और कुछ गिने चुने उद्योगपतियों को मिल रहा है। उसके लिए पूरी न्याय व्यवस्था चल रही है। सर, जामिया में फिर विवाद हुआ है। आरएसएस के युवा कुंभ कार्यक्रम के खिलाफ एआईएस और एसएफआई के छात्रों ने विरोध करते हुए भगवा कारण के खिलाफ के नारे लगाए, क्या बताएंगे? क्या बताएंगे? ठीक है, चलो। सर एक मराठी सक्तीचा विषय राहिला सर. सर मराठी सक्तीचा विषय राहिला.